नमस्कार. जर तुमच्या हार्ड डिस्क मधून टिक टिक बीप असा साऊंड येत असेल तर ते आत्ताच्या आता बंद करा. लॅपटॉप रिस्टार्ट करू नका, कोणतेही मोफत रिकव्हरी सॉफ्टवेअर चालवू नका आणि तिला फ्रीज मध्ये ठेवण्याची चूक तर अजिबात करू नका. जोपर्यंत ही क्लिकिंग ड्राईव्ह चालू राहते तोपर्यंत प्रति मिनिट 5400 पेक्षा जास्त वेगाने फिरणाऱ्या प्लॅटरवर हेड घासला जातोय आणि तुमचा मौल्यवान डेटा कायमचा नष्ट होतोय. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा आवाज नक्की कशामुळे येतो, कोणत्या 3 चुकांमुळे डेटा कायमचा जातो आणि लॅबमध्ये डेटा प्रत्यक्षात कसा रिकव्हरी केला जातो. हार्ड ड्राईव्हच्या आत चुंबकीय प्लेटर्स अतिशय वेगाने फिरत असतात. त्यांच्यावर मानवी केसांपेक्षाही सूक्ष्म अंतरावर तरंगणारे रीड राईट हेड्स असतात जे ऍक्च्युएटर आर्मवर बसवलेले असतात. जेव्हा तुम्ही ड्राईव्ह चालू करता तेव्हा हेड्स प्लॅटरवर जाऊन फर्मवेअर ट्रॅक शोधण्याचा प्रयत्न करतात. पण जर हेड खराब झाला असेल, प्री एम्प्लिफायर जळाला असेल किंवा प्लॅटरवर स्क्रॅच आला असतील तर हेड डेटा वाचू शकत नाही. त्यामुळे तो पुन्हा मागे पार्किंग रॅम्पवर आदळतो आणि पुन्हा प्रयत्न करतो. याच मेकॅनिक धडकेला आपण क्लिक ऑफ डेथ असे म्हणतो. आता जर तुमच्या हार्ड ड्राईव्ह मधून बीप असा आवाज येत असेल तर एक महत्वाची गोष्ट समजून घ्या. हार्ड ड्राईव्हच्या आत कोणत्याही स्पीकर किंवा बझर नसतो. हा बीप आवाज म्हणजे ड्राईव्हची मोटर फिरण्याची अयशस्वी प्रयत्न करत असते. या समस्येला हेड स्टिक्शन म्हणतात. हार्ड ड्राईव्ह चालू असताना धक्का लागला किंवा अचानक केबल काढली तर हेड सुरक्षित जागी न जाता थेट काचेच्या चकतीवर प्लेटर चिटकवून बसतात. मोटर जेव्हा फिरण्याचा जोर लावते तेव्हा कॉइल मधून येणाऱ्या व्हायब्रेशन्स बीप आवाजासारखे ऐकू येते. अशा स्थितीत ड्रायव्हर वारंवार चालू केली तर हेड्स तुटून प्लॅटरवर खोल आरखडे उमटतात, ज्यामुळे डेटा रिकव्हरी 100% अशक्य बनते. पहिली मोठी चूक हार्ड ड्राईव्ह फ्रीज मध्ये ठेवणे. 90च्या दशकातील जुन्या हार्ड ड्राईव्हवर कदाचित हे चालायचे, पण आजच्या आधुनिक ड्राईव्हवर थंड वातावरणातून बाहेर काढल्यास आत ओलावा आणि पाण्याचे थेंब तयार होतात, त्यामुळे प्लॅटर पूर्णपणे निकामी होतो. दुसरी चूक क्रॅक किंवा मोफत सॉफ्टवेअर चालवणे. सॉफ्टवेअर फक्त लॉजिकल एरियासाठी असते. मेकॅनिकल बिघाड असताना सॉफ्टवेअर स्कॅन चालवणे म्हणजे पंक्चर झालेल्या टायरवर गाडी 100च्या स्पीडने पळवण्यासारखे आहे. तिसरी चूक साध्या खोलीत हार्ड ड्राईव्ह उघडणे. हवेतील धुलीकरण जे असतात, जे डस्ट असतात ते हेड आणि प्लेटरच्या अंतरेपेक्षा कित्येक पटीने मोठे असतात. उघड्या हवेत ड्राईव्ह चालू केल्यास ती काही सेकंदात जळून खाक होते. जेव्हा अशी ड्राईव्ह प्रोफेशनल डेटा रिकव्हरी लॅबमध्ये येते तेव्हा ही प्रक्रिया केली जाते. पहिली, क्लास 100 क्लीन एअर बेंच. जिथे 99% हवा शुद्ध असते तिथे ड्राईव्ह सुरक्षितपणे उघडला जाते. दुसरी, हेड रिप्लेसमेंट सर्जरी. विशेष टूल्स वापरून खराब झालेले हेड्स काढून अगदी जुळणाऱ्या डोनर ड्राईव्हचे हेड्स बसवले जातात. तिसरी, हार्डवेअर क्लोनिंग. थेट फाइल्स कॉपी न करता स्पेशल हार्डवेअर टूल्सने संपूर्ण डेटा दुसऱ्या सुरक्षित ड्राईव्हवर सेक्टर बाय सेक्टर क्लोन केला जातो. जर तुमच्या हार्ड ड्राईव्ह मधून आवाज येत असेल तर शांत राहा. तिची पॉवर लगेच बंद करा. वारंवार चालू बंद करून पाहू नका. डेटा महत्वाचा असल्यास ताबडतोब योग्य लॅबशी संपर्क साधा. तुमच्या हार्ड डिस्क मधून नेमका कसा आवाज येतोय, तुमच्या हार्ड डिस्कचा सिरियल नंबर, मॉडेल आता कमेंट करा. मी तुम्हाला मार्गदर्शन करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.